त्यांना लाथ मारून गेट आउट सांगितलं होतं. यांनी शिवसेना सोडली नव्हती. याला हाकलला होता शिवसेनेतून गेट आउट म्हणून. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत. त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली आहे. नारायण राणे यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी आज कोंबडी वडे खाल्ले, त्याच्याबद्दल काय बोलू. लोकसभेमध्ये जर गटारगंगा समोर असेल तर त्याला काय करणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे पुढे म्हणाले की नारायण राणे यांना बाळासाहेबांनी लाथ मारून हाकलून दिले होते असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे. भास्करराव, तुम्ही सांगितलं की वैभवला निवडून दिलं. गेल्या वेळेला खरं हा मतदारसंघ थोडक्यामध्ये आपण म्हणजे शेवटच्या 10-15 दिवसात हा लढवला, पण या वेळेला त्या टिनपाट्याला आणखीन भोकं पाडायची. उभाच राहता कामा नये, परत पुन्हा उभा राहता कामा नये. पण विनायक राऊत यांनी त्यावेळेला ठाण बांधून बसले. वैभव, तू सुद्धा ठाण बांधून बसलास, उभा राहिलास. कारण मला माहिती आहे जेव्हा ती पोटनिवडणूक झाली होती, शिवसेना प्रमुखांनी यांना लाथ मारून गेट आउट सांगितलं होतं. यांनी शिवसेना सोडली नव्हती. याला हाकलला होता शिवसेनेतून गेट आउट म्हणून. हे जे सांगत असतील की मी शिवसेना सोडली नाही, याच्या लाथ घातलेली आहे पार्श्वभागावर शिवसेना प्रमुखांनी. एक अपवाद. कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते, म्हणून मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं. हट, जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत. त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला.